बोलो भारत माता की, बोलो भारत माता की. नाश्ता केलाय की नाही? बोलो ಭಾರತ ಮಾತಾ ಕಿ. ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮದ ಮುಖ್ಯ ಅತಿಥಿಗಳು ನಮ್ಮ ಜಿಲ್ಲೆಯ ಉಸ್ತುವಾರಿ ಸಚಿವರು ಸತೀಶ್ ಜಾರಕಿಹೊಳಿ ಅವರೇ, ಜಿಲ್ಲಾಧಿಕಾರಿ ರೋಷನ್ ಅವರೇ, ವೇದಿಕೆ ಮೇಲೆ ಆಸೀನರಾದಂಥ ಎಲ್ಲ ಗಣಮಾನ್ಯರೇ, ನೆರೆದಂತಹ ಸುವರ್ಣ ಸಮ್ಮೇಳನದ ಸುವರ್ಣ ವಿಧಾನಸೌಧದಲ್ಲಿ ಸುವರ್ಣ ರೀತಿಯ ಎಲ್ಲ ಬಂಗಾರ ನಿಮ್ಮ ಕಡೆನೇ ಐತಿ, ಹೀಗಾಗಿ ಹೆಚ್ಚಿಗೆ ಏನು ಹೇಳೋ ಅವಶ್ಯಕತೆ ಇಲ್ಲ. ಬಹುತೇಕ ಇಲ್ಲಿರುವಂಥವ್ರು ಬೆಳಗಾವಿ ಜನ ಹೆಚ್ಚಿಗೆ ಅದಾರೆ, ಆದರೆ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರದಿಂದನೂ ಬಂದಿದ್ದಾರೆ, ಬೇರೆ ಜಿಲ್ಲೆಯಿಂದನೂ ಬಂದಿದ್ದಾರೆ. ಈಗಾಗಲೇ ಅನೇಕ ಸಮಸ್ಯೆಗಳನ್ನು ಅನೇಕ ಜನ ಹೇಳಿದ್ದಾರೆ. ವಿಶೇಷವಾಗಿ 2-3 ವಿಷಯಗಳು ನಾವು गमनिसಬೇಕಾಗ್ತದೆ. ನಾನು बेळगावी दृष्टीनं मी बेळगावच्या दृष्टीनं सांगतो आपल्याला का, म्हणजे बाकीचे सगळे स्टेट लेवलचे विषय बोललेले आहेत, कॉर्पोरेट विषय बोललेले आहेत, जिल्ह्याचे विषय बोलले आहेत. आमच्या दृष्टीनं खास करून बेळगावमध्ये 2-3 गोष्टी आम्हाला समस्या वरच्यावर होत असते. एक पोलिसांच्या संदर्भामध्ये वरच्यावर होतं, आणि दुसरं जो आपला व्यापार 20 वर्षाच्या अगोदर जितकं होतं स्थानिक लोकांचं, आता जेवढं आहे काय, कारण जे ब्रँडचे जे शोरूम आल्यानंतर, ब्रँडेड शोरूम आल्यानंतर आमचा व्यापार कमी झालेला आहे. त्याला कारण त्यांनी आहे का आम्ही आहे, स्वतः आम्ही एकदा अवलोकन करून घेतलं पाहिजे. फक्त त्यांच्यावरतीच आम्ही विचार, म्हणजे कार्यकर पहिला आमचे होते, आता कुणाचे आहेत तुमच्याकडं? कोण आले तुमच्याकडे काम करायला आता? मग ह्याला कारण कोण? कोण कारण? सरकार? सरकार नव्हे, आम्ही स्वतः. का म्हणजे आमचा माणूस 50 रुपये घेतो आहे, बंगालचा माणूस 45 रुपये घेतो आहे, मग बंगालचा पाहिजे. मग आणि इथं म्हणायचं सरकारच्या नावावरती, आमदार खासदारच्या नावावरती, ठीक आहे, कसं होणार? टाळ्या वाजवा बघूया. मग आम्ही आमच्या माणसाला जर सहकार केलो नाही तर मग हे संमेलन करून काय फायदा? बरोबर आहे की नाही? मी काय स्टेट बोलणारा माणूस आहे, मला काय फरक पडणार नाही आहे. तर ह्याच्यावरती सुद्धा आम्ही विचार केला पाहिजे. आपला व्यापार का कमी झालेला आहे आणि व्यापार वाढवण्याच्या दृष्टिकोनानं बेळगावमध्ये काय केलं पाहिजे हे तुम्ही सजेशन द्या. आम्ही तयार आहोत. नॉन पॉलिटिकली आम्ही तुमच्या पाठीशी राहायला तयार आहे. त्यात काय निर्विवाद आहे की बेळगावच्या लोकांचा व्यापार वाढला पाहिजे आणि बेळगावच्या लोकांना पोलिसांचा त्रास कमी झाला पाहिजे. ह्याच्या अगोदर तुमचे असोसिएशन जे असतील, बेळगावमध्ये अनेक आज असोसिएशन आहेत, त्यांच्या माध्यमातून 2-3 वेळा पोलीस कमिशनरना आम्ही भेटलेलो. आता तुम्ही GRचं सांगायला, GRचं काम सरकारचं काम आहे. खरं समन्वय समिती पोलीस कमिशनरने करतो म्हणून सांगितलेलं आहे. तर तुम्ही बाकीचे विषय पाठवा. आजच 5 वाजता त्यांनी मिटिंग बोलवलेलं आहे. बाकीचे असोसिएशनवाले येत आहेत 5 वाजता, तुम्ही पण या. आजच त्याच्याबद्दल निर्णय होईल समन्वय समितीबद्दल. GR सरकार करेल, सरकारबद्दल तुम्ही आता दिला आहे विषय सगळं, त्याच्याबद्दल सांगतील. तर मला एवढं सांगायचं की 2-3 गोष्टीवरती आपण स्थानिक लोकांनी भर दिलं पाहिजे. एक, आपलं व्यापार वाढलं पाहिजे. व्यापार वाढलं म्हणजे बेळगावला काय इंडस्ट्री आलेत काय? मी तुमच्या दुकानात, तुम्ही माझ्या दुकानात, एवढंच व्यापार चालू आहे. बाहेरचे लोक यायला लागलेत काय? बाहेरचे लोक बेळगावला येत नाही काय? त्याला कारण पण तुम्ही शोधा, मी सांगायला जात नाही. सांगितलं की ते राजकारण होतं आहे. बेळगाव कायम शांत असलं तर बाहेरचे लोक बेळगावला येतात. मग बेळगाव शांत आहे काय? आहे काय? आहे. खरं टी व्हीमध्ये काय येतं, पेपरमध्ये काय येतं वर्षातनं 2-3 वेळा, त्याचंसुद्धा अवलोकन तुम्ही केलं पाहिजे. खास करून तुम्हाला माहीत आहे. आणि त्या दृष्टिकोनातनं बाहेरचे लोक आमच्याकडे आले पाहिजेत, आमचं व्यापार वाढलं पाहिजे. आणि आमचे जे स्किल आहेत आता आजच्या ह्याच्यामध्ये, आमचे स्किल आम्ही काय काय उपयोग करायला लागलो आहे, ब्रँडिंग आमचं होत आहे काय, ह्या दृष्टिकोनात तुम्ही सजेशन द्या. निश्चितच 100% सांगतो तुम्हाला, निर्विवाद तुमच्या पाठीशी राहिलं का, म्हणजे तुम्ही आमच्या पाठीशी आहेत, आम्ही तुमच्या पाठीशी 100% आहोत. पाठीशी म्हणजे पाठीशी नाही, तुमच्यासमोर. असरानीसारखं नाही, आधे इकडं जाऊ आधे इकडं जाऊ बाकी मारे साथ, असं नाही आहे. तुमच्याबरोबर आम्ही तुमच्याबरोबरच असतो. हां, काळजी करू नका. ज्यांनी टाळ्या वाजवल्या नाही त्यांना डबल धन्यवाद आहे. चला, मैं ज़्यादा कुछ नहीं कहूँगा. जो बहुत सी चीज़ें आपने उजागर किया है क्लस्टर के बारे में. आप क्लस्टर अभी मेरे ख्याल से गुलबर्गा में शायद क्लस्टर एक हमारे नॉर्थ कर्नाटक में हुआ है, तो वहाँ का आकलन करके वहाँ प्लस माइनस जो भी चीज़ें हैं उनको देखते हुए बेलगाम में क्लस्टर आप बनाना चाहते हैं तो पूरी तरफ से सरकार की ओर से, डिस्ट्रिक्ट एडमिनिस्ट्रेशन की ओर से आपको सहयोग मिलेगा. और एक मैं दावे के साथ कहता हूँ, निश्चित रूप से आने वाले दिनों में जो सही आदमी को गलत ट्रीटमेंट मिल रहा है पुलिसों की तरफ से, वो पूरा बंद हो जाएगा. इसे मैं आपको दावे के साथ आपको कहना चाहता हूँ. तो आपका भी सहकार चाहिए, सहयोग चाहिए. और ख़ास करके हमारे जो लोकल लोग हैं
उनके बारे में भी आपको ध्यान देना चाहिए। पहले देते थे, अभी आप थोड़ा कम कर रहे हैं, लेकिन हमारा लोकल जो है वो ब्रांड बनना चाहिए। जो बेलगाम का ब्रांड था, शराब कट्टा जो है पूरे कर्नाटक और महाराष्ट्र में फेमस था, हा होतं की नाही? हां, मग आज का नाही आहे? मग ह्याला कारण कोण आहे? तुम्ही सांगा. आम्ही कारण नसेल तर आमच्याकडनं काय चुका आहे आम्ही सुधारून घेऊ, आम्ही तयार आहे. तुमच्या चुका तुम्ही सुधारत घ्यायला तयार आहे काय? आहे काय? तुम्ही चौघच सांगायला लागलं हो म्हणून, बाकीच्यांचं काय आहे ना? तर आम्ही तयार आहोत. आमचं एवढंच आहे की बेळगावमध्ये व्यापार वाढला पाहिजे, स्थानिक लोकांना उद्योग मिळाला पाहिजे आणि आमचे लोक मर्सिडीज घेऊन फिरलं पाहिजे. धन्यवाद. जय हिंद.